डन. आज एक आज या ठिकाणी थोडं लांब घे. न्यू डाएट सिस्टीम चव्हाण सर आणि अशोक सर यांचं सेशन दिवसभराचं सर सेशन झालं, परंतु तुम्हाला एक धन्यवाद देईल की दिवस कसा गेला असं आम्हाला कळलं नाही. म्हणजे अजूनही असं वाटलं की आपण बोलत राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. खऱ्या अर्थानं आपण जरी 100% डाएट सिस्टीम जर फॉलो केली तर रिझल्ट हे येणारच आहे. यापूर्वी ज्यांनी आपले अनुभव सांगितले, बऱ्याच जणांनी आपले अनुभव सांगितले आणि सर आमच्या जुन्नर तालुक्यामधील बरेच लोक या ठिकाणी आहेत. आमच्या नातेवाईक मंडळीमध्ये ॲडव्होकेट संजय शेट्टी असतील, आमचे मित्र रवींद्र जाधव असतील, यांच्याकडनं बऱ्याच वेळा ऐकण्यात आलं की न्यू डाएट सिस्टीम तुम्ही एकदा जावा, परंतु योग येत नव्हता आणि आज योग या निमित्तानं आला. मी आपल्याला एक सर्वांना सांगू इच्छितो या निमित्तानं, तुमच्याकडे कितीही करोडो रुपये असतील आणि जर तुमचं आरोग्य जर चांगलं नसेल तर ते करोडो रुपये मागणीसारखे तुम्हाला. मानसिक आरोग्य देखील तुम्ही जपलं पाहिजे, शारीरिक आरोग्य देखील जपलं पाहिजे. सर मी बऱ्याच वेळेला प्रत्येक दशक्रिय विधीचा कार्यक्रम असेल किंवा लग्न शुभारंभ असेल, शुभेच्छा देताना आदरांजली अर्पण करत असताना एक मेसेज देत असतो की जुन्नर तालुक्यामध्ये, आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये जिल्ह्याची परिस्थिती की सर्वाधिक जास्त जर आज पेशंट असतील कॅन्सर आणि अटॅक, आणि त्याचं एक कारण असं आहे का डाएट सिस्टीम तुम्ही फॉलो केलीच पाहिजे, पण त्याहीपेक्षा महत्वाचं तुम्ही आहार कोणत्या पद्धतीचा घेताय. जुन्नर तालुक्यामध्ये जर म्हटलं तर 450 खत औषधाची दुकाने आहेत, लाखो लिटर पेस्टिसाइड आपण आणतोय शेतकरी वर्ग, त्या मालावरती फवारतोय आणि ते विषयुक्त आहार भाजीपाला आपण खातोय. म्हणजे अगदी ही परिस्थिती पुन्हा मुंबई शहरामध्ये जर गेलं, तो ग्रामीण भागातून भाजीपाला येतोय, तो भाजीपाला विषयुक्त येतोय, पैसे देतोय आपण आणि तो विष आपण मार्केटमधून आपल्या कुटुंबाला खायला घालतोय. आणि त्यापेक्षा जर महत्वाचं सांगितलं तर पाण्याचे साठे खराब झाले, जमिनीवरती ते काही औषध पडलं जातं, काही पिकावरती पडलं जातं, जमिनीमध्ये पावसाचं पाणी पडतं आणि पावसाचं पाण्यानंतर ते जमीन भूगर्भामध्ये जातं, पाण्याचे साठे देखील खराब झाले. मग यावरती शहरातल्या लोकांनी काय केलं पाहिजे तर टेरेस वरती, म्हणजे भाजीपाला टेरेस वरती पिकवायचा. म्हणजे तुमची डाएट सिस्टीम 100% पहिली फॉलो करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण तो आहार घेताना असा घेतला पाहिजे की ते विषमुक्त भाजीपाला आपण घेतला पाहिजे. आणि तो जर आपण 100% जर आपण त्याचं अनुकरण केलं तर आपलं जीवन खऱ्या अर्थाने या ठिकाणी एक आनंदमय झाल्याशिवाय राहणार नाही. सर या ठिकाणी विश्वास हा 100% ठेवलाच पाहिजे. म्हणजे मी एक उदाहरण या निमित्तानं सांगेल की आपले वडील कोण हे फक्त आपल्या आईला माहिती असतं. आपण आपल्या आईला कधी असा प्रश्न कधीच विचारत नाही की माझे वडील कोण आहे, कारण तो आपला विश्वास असतो की हे माझे वडील आहे. मग तोच विश्वास आपण आपल्या आईवरती जो विश्वास ठेवत असतो, तोच विश्वास आपण चव्हाण सर आणि अशोक सरांचं जे सेशन आपण दिवसभर अटेंड केले, त्या सेशन प्रती, त्यांच्या वाक्याप्रती, शब्दाप्रती तो जर आपण विश्वास ठेवला तर निश्चितच आपलं आरोग्य एवढं ठणठणीत राहील की तुम्हाला वाटणार पण नाही की आपण या ठिकाणी आपण आजारी आहोत. आणि मग मनाचं देखील आरोग्य आपोआपच तुमचं निर्मळ होईल. तुम्ही शुद्ध भाव परमेश्वराकडे या ठिकाणी परमेश्वराला माना, परमेश्वराला जपा, शुद्ध सात्विक विचार मनामध्ये ठेवा. आणि हे आपण जर विचार मनामध्ये ठेवले तर सर निश्चितच आजच्या सेशनचं फलित प्रत्येकाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. सर आम्ही या विषयावरती तास बोलू शकतो, परंतु वेळेच्या निश्चित या ठिकाणी मर्यादा आहे. मी परत एकदा धन्यवाद देईन. आणि आता खऱ्या अर्थानं या ठिकाणी जे थांबून मंडळी असतात थांबून ते हे 100% फॉलो करणारे मंडळी 100% फॉलो करणारे. कारण आज आता ज्या पुढच्या रिकाम्या दिसतात ना, बघा तुम्ही लक्ष, आज जरी दिवसभर मंडळी होती ना, खूप हा हॉल सगळा भरला होता, सगळा भरला होता. आता घरी जायची वेळ लागली म्हणजे शरीर इथं आणि मन दुसरीकडे. मग जर तुम्ही ज्या कामाला आलेत ना त्या कामासाठी झोपून द्या, तिथं वेळेचा विचार करू नका. त्यामुळे निश्चितच मला आनंद आहे सर, ही जी मंडळी जर थांबून येतात 100% रिझल्ट मिळणार आहे. आणि तुमचे एक उत्तरदायित्व आहे आपलं
की मला अनुभव आले तर तुम्ही बाकीचे अनुभव बाकीच्यांना शेअर करा. याच व्यासपीठावरती येऊन शेअर करा असा विषय नाही. माउथ टू माउथ पब्लिसिटी सगळ्यात प्रभावी असते. सर, राजकीय व्यवस्थेचे जे मंडळी आहेत, आज कुणीही तुमच्यासाठी काही करणार नाही. मी प्रत्येक ठिकाणी स्पीचवरती सांगत असतो की भविष्यामध्ये गावामध्ये जर एखादा सरपंच निवडून द्यायचा असेल, गावामध्ये जर एखादा पदाधिकारी निवडून द्यायचा असेल, तर तो असा द्या तर जो आपल्या प्रत्येक गावच्या कुटुंबातल्या सदस्याची आरोग्याची काळजी घेईल आणि गावच्या कुटुंबातल्या प्रत्येक कुटुंबाची आर्थिक काळजी घेईल, त्यालाच निवडून द्या. बाकी या राजकीय व्यवस्था तुम्ही काय करणार नाही. मग आपणच एकमेकाची भावाप्रमाणे बहिणीप्रमाणे या ठिकाणी आदरस्थ भाऊ आम्ही फुलसुंदर ताई आले होते, मला वाटतं गेल्या का गेले. हरकत नाही. त्यांनी खूप चांगले अनुभव सांगितले. प्रत्येकाला या ठिकाणी या व्यासपीठावर येऊन माईक समोर बोलता येईल असं नाही, परंतु जरी तुम्हाला या व्यासपीठावर अनुभव नाही सांगता आले तरी माउथ टू माउथ जर तुम्ही सांगितले तरी एक समाजसेवेचं काम केलं तर पुण्य तुमच्या पदरामध्ये पडेल. एवढंच या निमित्ताने बोलतो सर आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद सर, खूप छान विचार तुम्ही मांडले. फोन नंबर एकदा सांगा. माझं नाव सांगतो. मी लक्ष्मण शेरकर, शिरोली बुद्रुक मध्ये मी 5 वर्ष बिनविरोध सरपंच होतो. पत्रकारितेमध्ये गेली 25 वर्ष काम करतोय. लोकमतसाठी अनेक वर्ष लिहिलं, पुढारीसाठी अनेक वर्ष लिहिलं. वारकरी साहित्य परिषद पुणे जिल्ह्याचा वारकरी साहित्य परिषदेचा मी सचिव आहे. आणि सर 5 वर्ष बिनविरोध सरपंच ही सोपी गोष्ट नाही. म्हणजे प्रत्येकाला द्यायचं, हे प्रत्येकाला मन मोकळेपणाने द्यायचं आणि ह्या गोष्टी केल्यामुळं आज मी म्हणतो मी एक समाधानी आणि माझ्या जवळची जी काही माणसं आहे मी सर्व देखील या ठिकाणी एक समाधानी. माझा फोन नंबर आहे 9075 009 009 आणि व्हॉट्सअपचा नंबर आहे 97 666 20 593. धन्यवाद सर, धन्यवाद, प्रणाम, आभार.